यस, गोलंदाजाचे नाव कळवा आमच्यापर्यंत. यस, या सामन्यामध्ये तुम्ही जर पाहायला गेलात तर टेनिस क्रिकेटचा बाहुबली म्हणजेच आतिश केदारे. गोलंदाजाचे नाव कळवा कृपया. 12 प्रतिनिधी. संकेत. संकेत पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल संकेत. सुरेश रायना. रायना या नावाने संबोधलं जातं या खेळाडूला. सुरेश त्याचं नाव आहे. डावकुरा फलंदाज. हा चेंडू पहिला चेंडूवर चांगला समाचार घेतला. खराब क्षेत्ररक्षण पहिल्या चेंडूवर येतोय. धन 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 चौकार. स्वतःचं आणि संघाचं खातं खोललंय मात्र सुरेश रैना याने. पंच 1 मिनिट सामना थांबवा. यस, पहिल्या चेंडूवर मोठा फटका. या स्पर्धेमध्ये पहिल्याच सामन्यामध्ये शिवदर्शन संघाने जवळजवळ 80ची म्हणजेच 75 धावसंख्येचं आव्हान ठेवलं होतं. मात्र दुसरा सामना आपल्याला लो स्कोरिंग पाहायला मिळाला. हा चेंडू वा काय फिरवलाय चेंडू. धाडून दिलाय बाउंड्रीच्या बाहेर. दुसऱ्या चेंडूवर येतोय घणाघाती प्रहार षटकार. संकेत याच्यावर आक्रमण. पहिल्या चेंडू पासून आक्रमण सुरुवात झालंय ते म्हणजे सुरेश रैना. वा, सुरेश रैना सारखीच फलंदाजी करतोय तो म्हणजे सुरेश. पंचांच्या उजव्या बाजूने संकेत पहिलंच पॉवर प्लेचं शतक आतरत असताना संकेत याच्यावर अक्षरशः तुटून पडलाय रैना. हा चेंडू पुन्हा एकदा चेंडूला धाडून दिलाय सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. नक्कीच चौकार आणि षटकारांची भाषा बोलतोय रैना. आता मात्र काय फलंदाजी करतोय रैना. 3 चेंडूवर 3 मोठे फटके. 14 धाव संख्या. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल पाहायला मिळतोय. स्वतः आतिश केदारे डीप बॅकवर्ड मध्ये जातोय. स्वतः आतिश केदारे बाउंड्री लाईनवर. दरम्यान पुन्हा एकदा संकेत होईल सज्ज. हा चेंडू वा तेवढा चांगला खेळून काढलाय. कार्पेटच्या सहाय्याने चेंडू जातोय सरळ डीप स्वीपर मध्ये. दरम्यान 1च धावाची सांगता होते. आता मात्र थोडासा शॉट सोडला असेल तो म्हणजे संकेत याने. कारण रैना आता ऑफ स्ट्राईक राहणार आहे. परंतु त्याची जागेवर आता मात्र नवीन फलंदाज येतोय तो म्हणजे आशिष. हा सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि मोठमोठे फटके मारण्यासाठी जाणला जातो हा खेळाडू. थोडस क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा बदल करताना पाहायला मिळतील. स्वतः आतिश केदारे एक कव्हरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू असेल बाउंड्रीच्या बाहेर, तर दुसरा खेळाडू असेल डीप बॅकवर्ड मध्ये. दरम्यान संकेत आता मात्र होईल सज्ज. धावसंख्या आतापर्यंत उच्चांक गाजलाय तो म्हणजे 15. हा चेंडू बॅटची कडा. काय घडते मैदानात. 13वी झेल या स्पर्धेत सोडतोय. या स्पर्धेचा मात्र रेकॉर्ड नवीन बनत चाललाय. 13 झेल आतापर्यंत 3ऱ्या सामन्यामध्ये. पहिल्याच चेंडूवर आशिष मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु झेल सोडतोय यष्टी रक्षक. सुंदर कमबॅक केलं होतं ते म्हणजे संकेत यांनी, परंतु साजेशी काही यष्टीरक्षण केलं नाही ते म्हणजे आगरीपेडा या संघाकडून यष्टीरक्षकाने. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल संकेत आशिष साठी. हा चेंडू नक्कीच स्लॉट मध्ये होता. चेंडूला धाडून दिलाय पार्किंग प्लॉट मध्ये. पुन्हा एकदा येतोय षटकार. या षटकाराने मात्र धाव संख्या पोहोचतोय 21-21. वीसच्या सरासरीने जर हा संघ गेला तर तब्बल 80 धावांपर्यंत पोहोचू शकतो. परंतु विपक्षामध्ये सुद्धा तेवढ्याच ताकदीचे फलंदाज सुद्धा आहेत. आतिश केदारे असतील, त्याचप्रमाणे कुणाल असतील.
आता मात्र पॉवर प्ले संपल्यानंतर वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरे शतक काची जबाबदारी देतोय तो म्हणजे आगरीपाडा संघ. गोलंदाजाचे नाव कळवा आमच्यापर्यंत संकेत. यस सिद्धू सिद्धेश नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन आलाय तो म्हणजे रैनासाठी. रैना वैयक्तिक 15 धावसंख्येवर खेळतोय आणि आशिष एक षटकाराने खेळतोय 6 धावसंख्येवर. सिद्धू पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल तो म्हणजे सिद्धू आणि त्याला सामोरं जाईल तो म्हणजे एक अष्टपैलू खेळाडू सुरेश रैना. सध्याच्या घडीला चांगली फटकेबाजी करतोय सुरेश पहिल्या षटकामध्ये. हा चेंडू बॅटची काढा. आता मात्र चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल. हो सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली ती म्हणजे सुरेश आणि आशिष याची. दरम्यान 2 धावा. 2 धावने संघाची वाढती धावसंख्या मात्र पोहोचतोय 23 या धावसंख्येवर. सिद्धू आता मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्यानंतर चांगलं कमबॅक करायला लागेल ते म्हणजे आगरीपाडा या संघाला. सुरेश सध्याच्या घडीला सुसाट सुटलेला फलंदाज सुरेश सज्ज होणार पुन्हा एकदा. गोलंदाज सिद्धू. हा चेंडू स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताळला होता सिद्धेशाने. त्याला ओळखला आणि त्याला चांगलं खेळून काढलेलं एकच्या दिशेने सुरेशाने. संयम पहा यांच्याकडे क्लास सुद्धा आहे, संयम सुद्धा आहे आणि मोठे फटके सुद्धा आहेत. सुरेश 17 नंबर जर्सी परिधान केलेला सुरेश. आता मात्र फलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होईल आशिष. एका षटकाराने खेळणारा आशिष फलंदाजी मार्कवर. नक्कीच तुम्ही पाहू शकताय गजदरबांध गल्ली क्रिकेट आयोजित एक गल्ली एक संघ चषक 2026 पर्व 4 अगदी दैदित्यमान सोहळा. प्रत्येक गल्लीतील खेळाडूंना एक उत्साह वाढवण्यासाठी ही स्पर्धा आयोजक रिचर्ड सर यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल सिद्धू. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी सिद्धू याची. हा चेंडू फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता. चेंडू मात्र जातोय लॉंग ऑफच्या दरम्यान. एक धाव पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न मात्र नकार घंटा वाजवते तो म्हणजे सुरेश. एकच धाव. वा सुंदर गोलंदाजी. नक्कीच बॅक ऑफ द हँड गोलंदाजी करतोय तो म्हणजे सिद्धू. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना सुरेश धावसंख्या मात्र 25 ऑन बोर्ड. पहिल्या षटकामध्ये 21 धावा कुठून काढल्या होत्या खऱ्या, परंतु वा सुंदर गोलंदाजी, चांगलं कमबॅक सिद्धेश. पुन्हा एकदा पंचांच्या आता मात्र उजव्या बाजूने मारा करणार सुरेश साठी. हा चेंडू वा चेंडू पडला थोडासा वल्ला सरळ गेला यष्टी रक्षकाकडे. या चेंडू सुंदर चेंडू हाताळतोय. लाईन आणि लेंथ खूप सुंदर पाहायला मिळाली ती म्हणजे सुरेश याची. सुंदर गोलंदाजी सुरेश. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये 4च धावा खर्च केल्यात. सिद्धेश फलंदाजीसाठी सज्ज. पुन्हा एकदा सुरेश. सुंदर फटकेबाजी केली होती सुरेश याने. आता मात्र जकडवून ठेवलं या षटकामध्ये सिद्धेश याने. हा चेंडू पुन्हा एकदा बॅटची काढा. चेंडू खाली यष्टीरक्षक आणि काय घडतंय मैदानात. 14वी झेल धरणीला दान. या स्पर्धेचा रेकॉर्ड बनतच चाललाय. 14वी झेल या स्पर्धेमध्ये धरणीला दान होतोय. महत्वाचा खेळाडू, परंतु महत्वाचा खेळाडू त्या चेंडू खाली होता, परंतु झेल मात्र दान झाले. अजून एक झेल सुटते. या एका धावाने पुन्हा एकदा धावसंख्या वाढत आहे. 26 ऑन अ बोर्ड.
पुन्हा एकदा सज्ज होईल या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन. हा चेंडू ओव्हरपीच स्वरूपाचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. काय घडतंय? पुन्हा एकदा झेल सुटतोय. 15 झेल क्रमांक 15. पंचांकडे अपील करताना, परंतु पंच अतिदक्ष पंच, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले पंच आपल्याला पाहायला मिळतात. पेडणेकर एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला पाहू शकता धीरज सर. पंचांचा निर्णय अंतिम असेल. नक्कीच अतिदक्ष पंच आपल्याला आज लाभले. तर एका बाजूला असतील पेडणेकर सर तर दुसऱ्या बाजूला असतील धीरज सर. या 2 धावाने मात्र संघाची वाढती धाव संख्या 28. वाह, काय शतक हातललंय ते म्हणजे सिद्धेश यांनी फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केल्या. सिद्धेश सुंदर गोलंदाजी. 2 षटका अखेरीस मात्र सिद्धिविनायक संघाची धाव संख्या 27. 28 सॉरी, चुकीची दुरुस्ती. 28. वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं शतक घेऊन येतोय आगरीपाडा संघाकडून. कुणाल नाव? अनिकेत. यस, अनिकेत नवीन गोलंदाज. अनिकेत पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार. पहिल्या षटकामध्ये तब्बल 21 धावा चोपून काढल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र कंजूस मारा केला. 7च धावांचं शतक हाताळलं ते म्हणजे सिद्धेश. आता मात्र गोलंदाजीसाठी अनिकेत. पहिला चेंडू, वाह, तेवढा चांगला खेळून काढला यॉर्कर स्वरूपाचा चेंडू. चेंडू खाली कुणाल, एकच धाव. वाह, काय गॅदर पाहायला मिळालं ते म्हणजे अनिकेत याचं. रायनाला थोडंसं जकडवून ठेवलंय. आता मात्र आशिष आणि रायना थोडंसं जकडवून ठेवलंय. या गोलंदाजांनी मात्र कंजूस मारा करतात. पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या खऱ्या, परंतु त्याच्यानंतर सुंदर कमबॅक आगरीपाडा संघाकडून आशिष आणि सुरेश. परंतु तेवढंच धाटणीचं फलंदाज आहेत, मोठे फटके मारण्यासाठी जाणले जातात ते म्हणजे फलंदाज आशिष. पुन्हा एकदा सज्ज होईल. स्लो ओव्हर पद्धतीचा चेंडू. चेंडूला पाहिलं आणि चेंडूची वाट लावली. चेंडूला धाडून दिला सीमारेषा पार. षटकार. चला व्हॉलेंटियर चेंडू घ्या कृपया. 35 ऑन बोर्ड. चेंडू घ्या व्हॉलेंटियर कृपया. चला चेंडू घ्या व्हॉलेंटियर कृपया. चला आयोजन कमिटी कृपया व्हॉलेंटियरचा ताबा घेण्यासाठी पाठवा. पुन्हा एकदा सज्ज होईल आशिष. बऱ्याच वेळेनंतर मात्र षटकार घणाघाती प्रहार आला खरा. पुन्हा एकदा आशिष होईल सज्ज. पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू आणि काय घडतंय मैदानात. एक फ्लॅट आणि फ्युरियस येतोय दिमागदार षटकार आशिषाच्या बॅट मधून. दोन चेंडू आणि 2 तीच दिशा डीप बॅकवर्ड. 2 चेंडू 2 षटकार पाहायला मिळाले आशिषाच्या बॅट मधून. आणि षटकाराने मात्र पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये होते बदल. धावसंख्या 41 धावसंख्या 41. पुन्हा एकदा सज्ज होईल थोडस. 2 चेंडू मध्ये 2 षटकार. पुन्हा एकदा बॅटची कडा पॉइंटच्या दिशेने. वा, सुंदर प्रयत्न होता. 1 धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न असेल का? हो, यस, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. वा, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा. 2 धावने संघाची मात्र धावसंख्या वाढते 43. 43 धावसंख्येवर संघ मात्र पोहोचतोय सिद्धिविनायक. आणि 2 षटकार आल्यानंतर मात्र चांगला चेंडू हाताळला खरा.
या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना अनिकेत तो आशिष पंचांच्या उजव्या बाजूने मारा करतोय. अनिकेत आशिष साठी पुन्हा एकदा फुलटॉस स्वरूपाचा चेंडू. आता मात्र जागा बदलले. आता मात्र चेंडूला धाडून दिलंय. डीप फाईन लेगच्या डोक्यावरून येतोय अजून एक षटकार. धावसंख्या आता मात्र उच्चांक गाजतोय तो म्हणजे 49. या षटकातील काही चेंडू शिल्लक असतील. आशिष आता मात्र थोडस मागणं शतक हाताळतोय तो म्हणजे अनिकेत. दरम्यान आता चांगला चेंडू तेवढा चांगला खेळून काढलाय. लॉंग ऑनच्या दिशेने एकच धाव पाहायला मिळाली तिथे. 3 षटकार या षटकामध्ये मात्र खेचून काढले ते म्हणजे आशिष याने. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळाली. एका धावेने मात्र धावसंख्या 50 पार. 50 एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या मित्रांनो. सिद्धिविनायक संघ 50 धावा. शेवटचा आणि महत्वाचा हाणामारीचा शतक घेऊन आलाय तो म्हणजे वैयक्तिक पहिला आणि सांघिक 4थं शतक घेऊन गोलंदाज कुणाल दीपेश. यस दीपेश एक यंग टॅलेंट घेऊन आलाय ते म्हणजे आगरीपाडा संघाकडून दीपेश. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार दीपेश. 50 धावसंख्या आतापर्यंत. शेवटचा आणि हाणामारीचा शतक घेऊन आलाय तो म्हणजे दीपेश. दीपेश तो आशिष. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून धाडून दिलंय सीमारेषा पार. पहिलाच येतोय षटकार. आशिष वैयक्तिक आतापर्यंत 36 या धावसंख्येवर खेळतोय. आशिष काय सुंदर फटकेबाजी करतोय आशिष. दरम्यान दीपेश पहिला चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू. ते चेंडू ओळखला आणि चेंडूला धाडून दिलं कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून सीमारेषेच्या पार. दरम्यान धावसंख्या आतापर्यंत पोहोचतोय ती म्हणजे 56 धावसंख्येवर. पुन्हा एकदा सज्ज दीपेश. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र बॅटची काढा लागून जातोय. पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण. दुसरी धाव सुद्धा पूर्ण आणि 2च धावावर समाधान मानावं लागतंय ते म्हणजे आशिष याला. 2 धावाने मात्र संघाची वाढती धावसंख्या होते ती म्हणजे 58. 58 धावसंख्या. कृपया नोंद घ्या. सर्व खेळाडूंना जेवणाची व्यवस्था केलेली आहे नक्कीच आयोजन कमिटीकडून. शॉर्ट पिच स्वरूपाची चेंडू हातळत असताना दीपेश आणि त्याला मात्र चांगला समाचार घेतोय तो म्हणजे आशिष. पुन्हा एकदा शॉर्ट पिच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र जागा बदलले. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा झेल होते धरणीदान. झेल क्रमांक 16. काय घडतंय मैदानात या स्पर्धेमध्ये. 16 झेल आतापर्यंत सोडल्यात या स्पर्धेत. या 2 धावा. 2 धावेने मात्र धावसंख्या 60. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना एक षटकार खाल्ला जरूर परंतु त्याच्यानंतर कमबॅक ही चांगलं केलंय ते म्हणजे दीपेश याने. एक पहा छोट्या धाटणीचा खेळाडू गोलंदाज पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा हा चांगला फटका कव्हरच्या दिशेने. चेंडू चाललाय सीमारेषेजवळ. धन 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 चौकार. आशिषाच्या बॅट मधून अजून एक मोठा फटका. चौकार. आशिषांना सुवर्ण संधी असेल या स्पर्धेमध्ये अर्धशतक बनवण्याची. 44 धावसंख्येवर खेळतोय तो म्हणजे आशिष. आशिष 44 धावसंख्येवर खेळतोय वैयक्तिक. पुन्हा एकदा दीपेश होईल सज्ज. हा मात्र चेंडू बॅक टू द बॉलर. वा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेले तिथे. दीपेश याचं एकच धाव.
एका धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे आशिष. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 65 धावसंख्या. चांगलं कमबॅक केलंय ते म्हणजे आगरीपाडा या संघाने पहिल्या षटकामध्ये 21 धावा खर्च केल्या होत्या संकेतने याने, परंतु त्याच्यानंतर काय कमबॅक केलाय. सुंदर गोलंदाजी 65 शेवटचा चेंडू असेल या षटकातील. कोणत्या प्रमाणे फटका येणार या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवर. शॉर्ट पीच स्वरूपाचा चेंडू. आता मात्र चेंडूला दाडून दिलाय सीमारेषा पार. येतो शेवटच्या चेंडूवर घणाघाती प्रहार षटकार. 71 धावा 72 धावांचा असं मापक आव्हान असेल ते म्हणजे आगरीपाडा या संघाला. हॅलो.
शतक. कुंदन गोलंदाजी मार्कवर पंचाच्या डाव्या बाजूने मारा करेल. लेट्स प्ले. कुंदन पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. आतिश साठी पहिला चेंडू. बॅटची कडा. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. काय घडतंय. मोठा मासा जाळाला. आतिश केदारे पहिल्या चेंडूवर बाद. मला वाटतं आतिश केदारे मागच्या वर्षी सुद्धा खराब फॉर्म मध्ये इथे पाहायला मिळाले गल्ली क्रिकेट मध्ये. तोच फॉर्म लागोपाठ इथे चालू आहे. आतिश केदारे सारखा मोठा खेळाडू सस्त्यात बाद. विराज. विराज नवीन फलंदाज. फलंदाजीसाठी विराज. कुंदन पहिल्या चेंडूवर मोठा धक्का लागल्यानंतर मात्र फलंदाजीसाठी वन डाऊनच्या स्वरूपात फलंदाज विराज. कुंदन सुंदर गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर मोठा धक्का. विराज. हा चेंडू मोठा फटका मारायचा होता परंतु चेंडूची लाईन आणि लेंथ खूप चांगली होती. सरळ जातोय निर्धाव यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडूचे सांगता होते. 16 झेल सोडल्या जरूर परंतु महत्वाची झेल यष्टीरक्षकाने पकडून ठेवली आणि फलंदाजाला धाडून दिलं होतं. बाउंड्रीच्या बाहेर चालू असलेला सामना. एका बाजूला सिद्धिविनायक तर दुसऱ्या बाजूला हा चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र कोणती चुकी नाही. पुन्हा एकदा फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हेलियन. विराज सुद्धा आउट. फलंदाज बाद. विराज यांची जागा सांभाळण्यासाठी नवीन फलंदाज. फलंदाजाचे नाव कलवा. 12 प्रतिनिधी. फलंदाजाचे नाव कलवा आमच्यापर्यंत. एक मिनिट. पंच एक मिनिट. कृपया 12 प्रतिनिधी आमच्यापर्यंत नाही. आमच्यापर्यंत नावं कळत नाही. दर्शन. यस पंच. लेट्स प्ले. दर्शन. हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. 3 फलंदाज बाद. वाह काय गोलंदाजी कुंदन याची. 3 खेळाडू बाद. पॉवर प्लेच्या शतकामध्ये 3रा खेळाडू बाद. पहा आतापर्यंत 16 झेल सुटल्या होत्या मात्र या संघाने काय करून दाखवलंय. होत्याचं नव्हतं करून दाखवलंय. 3 झेल हवेमध्ये आणि तिन्ही सुद्धा झेल पकडल्यात. फलंदाजांना बाद केल्यात या संघाने. मात्र आता मात्र फलंदाजीसाठी आलाय नवीन फलंदाज. एक मोठा खेळाडू कुणाल मांडलेकर. तीन खेळाडू बाद. थोडीशी दयनीय अवस्था असेल ती म्हणजे आगरीपाडा संघाची. आता मात्र कुंदन फुल टॉस स्वरूपाचा चेंडू मात्र फुल टोल वसूल केलाय. चेंडूला धाडून दिलाय सीमारेषा पार. प्लस नो चेंडू असेल. पंच आमच्यापर्यंत कळवतात नो चेंडू. हाईटची हाईटवर नो चेंडू. सुंदर गोलंदाजी केली होती कुंदन यांनी परंतु नो चेंडूची सांगता. षटकाराने सुरुवात करतोय कुणाल. यस चेंडू आला.
यस नो चेंडू. पुढचा चेंडू फ्रीट असेल सर. सर पुढचा चेंडू फ्रीट असेल. यस. या स्पर्धेतील पहिला नो चेंडू पाहायला मिळाला आणि पुढचा चेंडू नक्कीच उघडा डोळे पहा नीट. पुढचा चेंडू असेल फ्रीट. कुणाल पहिल्या चेंडूवर आपले इरादे स्पष्ट केले. नो चेंडू. हा चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू खूप खाली राहिला आणि हा चेंडू मात्र सरळ गेला यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या 7 वर पोहोचतोय. जिंकण्यासाठी 72 धावांची गरज असताना कुणाल हा चेंडू वा चांगला फटका खेळून काढलाय. पॅरल शॉट. चेंडूला मात्र धाडून दिलंय. एक बाउन्स येतोय. दिमागदार चौकार. धावसंख्या मात्र पोहोचतोय 1-1-11. कुणाल मांडलेकर याच्या बॅट मधून मात्र 2 मोठे फटके पाहायला मिळाले. आता मात्र समीकरण चेंज होतो. या 18 चेंडू 61 धावांची गरज असेल आगरीपाडा संघाला. दरम्यान ह्या सुद्धा धावा चेस होऊ शकतात. हे मैदान तसं आहे. या मैदानावर जास्तीची धावा चेस होतात. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं शतक घेऊन येतोय संतोष. एक भारी भक्कम एक्सपिरियन्स असलेला अनुभव असलेला खेळाडू संतोष. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करणार आणि आता मात्र प्रथम स्ट्राईकला जाईल तो म्हणजे संकेत. आतापर्यंत त्यांना स्ट्राईक मिळालीच नव्हती. आता मात्र स्ट्राईक करणार संकेत. हा चेंडू बॅटची कडा काय करते मैदानात. यष्टीरक्षकाचा नाही मिळत सहारा. 17वी झेल होतोय धरणीला दान. या स्पर्धेमध्ये मात्र झेल सोडण्याचा रेकॉर्ड मात्र होत चाललेला आहे. 17वी झेल. आता मात्र फलंदाजीसाठी कुणाल जो एक षटकार आणि एक चौकाराने से खेळतोय कुणाल तो मात्र फलंदाजीसाठी येतोय. धावसंख्या 12 वर पोहोचतोय. ओ सुंदर चेंडू हाताळला. यॉर्कर स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढलाय तो म्हणजे कुणाल याने. दरम्यान एकच धाव. वाह पा काय गोलंदाजी चालले ती म्हणजे संतोषाचे. चांगला एक्सपिरियन्स असलेला खेळाडू संतोष. बरेच वर्ष आपल्या क्रिकेटमध्ये घालवलेत. तोच संतोष पंचांच्या डाव्यामध्ये बाजूने व सुंदर ऍक्शन आहे. हा चेंडू पंचांकडे जात परंतु पंच अतिदक्ष पंच धीरज सर. निर्धाव स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळाला तो म्हणजे संतोषांच्याकडून. स्थिरावलेली धावसंख्या पाहायला मिळते ती म्हणजे 13. धावसंख्या पाहायला मिळाली ती म्हणजे संतोष. सुंदर गोलंदाजी आतापर्यंत. संकेत जर जिंकायचा असेल तर मोठी धावसंख्या मात्र हाणामारी करावी लागेल कारण धावसंख्याचा उच्चांक जास्त आहे. 72 धावांची गरज असेल. हा चेंडू शॉर्टपिच स्वरूपाचा चेंडू होता. ओळखली लेंथ परंतु त्याला कार्पेटच्या सहाय्याने खेळून काढलोय ते म्हणजे लॉंग ऑन मध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आशिष. सुंदर क्षेत्ररक्षण. एकच धाव आता सुद्धा. दरम्यान एक धावाने काही होणार नाही. मोठे फटके मारावे लागतील या स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर. ओव्हरपिच स्वरूपाचा चेंडू तेवढा चांगला खेळून काढला. लॉंग ऑनच्या दिशेने पुन्हा एकदा तोच खेळाडू क्षेत्ररक्षक आशिष. दरम्यान एकच धाव. एका धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे कुणाल याला. एका धावाने संघाची वाढती धावसंख्या 15. पुन्हा एकदा हा चेंडू हवेमध्ये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आशिष. आता मात्र कुठली चुकी करणार नाही. फलंदाज होतोय संकेत बाद. पुढचा होणारा सामना असेल एका बाजूला असतील क्रिशा 11
क्रिशा 11 वर्सेस गणेश मंडल. पुढचा होणारा सामना असेल क्रिशा 11 वर्सेस गणेश मंडल. यस गोलंदाज आलोक. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि सांघिक तिसरं शतक घेऊन आलाय तो म्हणजे आलोक कुणाल. अजूनही मैदानात तैनात, परंतु हा चेंडू पडला, थोडस वलन घेतला. पंच आमच्याकडे नक्की उचलतात. वाईट चेंडूची सांगता होतोय. चेंडू थोडस वळला आणि वाईट चेंडूची सांगता कुणाल. नवीन फलंदाज सिद्धेश. नवीन फलंदाज सिद्धेश. पंचाच्या डाव्या बाजूने मारा करणार आलोक. हा चेंडू नक्कीच चेंडू मिडल ऑफ द बॅट, पण तिथे काय क्षेत्ररक्षण, लाज असं क्षेत्ररक्षण धीरज यांच्याकडून, सर्व यांच्याकडून. वा काय सुंदर झेल पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. 17 झेल सुटल्यात खऱ्या, परंतु ही सुद्धा चांगली झेल. अल्पेश. नवीन फलंदाज अल्पेश. चालू असलेला सामना एका बाजूला आगरीपाडा तर दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक. सिद्धिविनायक संघ सध्याच्या घडीला हवी होताना दिसतोय. आलोक सुंदर गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये कुंदन याने सुंदर गोलंदाजी केली होती. अल्पेश पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा तोच खेळाडू महत्वाच्या क्षणी आणि महत्वाच्या ठिकाणी फलंदाज बाद. शैलेश. नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय तो म्हणजे शैलेश. थोडीशी दयनीय अवस्था पाहायला मिळते ती म्हणजे आगरीपाडा या संघाची. दरम्यान चांगली गोलंदाजी आतापर्यंत चालू आहे ती म्हणजे सिद्धिविनायक संघाला. आलोक सुंदर गोलंदाजी. हॅट्रिकची सुवर्ण संधी असेल आलोकसाठी. पहिली हॅट्रिक घेण्याचा मान मिळवतो का आलोक या स्पर्धेसाठी. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, परंतु पंच अतिस्थिर पंच आहेत. डीप झाला होता चेंडू. हा चेंडू सोडला स्लोवर पद्धतीचा, परंतु डीप झाला. कोणती धाव नाही, धोका नाही. सध्याच्या घडीला सुंदर गोलंदाजी करतोय तो म्हणजे आलोक पंचांच्या डाव्या बाजूने. हा चेंडू चांगला खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने कार्पेटच्या सहाय्याने. एक धाव पूर्ण होईल. एकच धावावर समाधान मानावं लागेल ते म्हणजे शैलेशाला. दरम्यान कृपया सर्व संघांच्या कर्णधाराला विनंती असेल, जेवणाची व्यवस्था झालेली आहे तरी कर्णधारांनी आपापले पॅकेट्स घेऊन जा. कर्णधार प्रत्येक कर्णधार 8 संघाचे कर्णधार आपापले पॅकेट्स घेऊन जा ही विनंती असेल. पुन्हा एकदा आलोक. हा चेंडू नक्की सोडून दिलाय. पंच आमच्याकडे वळतात. वाईट चेंडूची सांगता होईल. पुन्हा एकदा आलोक. आतापर्यंत सुंदर गोलंदाजी चालली होती, परंतु एक वाईट चेंडूची सांगता अतिरिक्त धाव. हा चेंडू वा पॅडवर आदळलाय, मात्र एक धाव नक्की पूर्ण होणार. पंच आमच्यापर्यंत वळतायत लेग बाईच्या स्वरूपात. अतिशय आज दिमागदार पंच आपल्याला अवेलेबल झालेत, लाभलेत ते म्हणजे एका बाजूला धीरज सर तर दुसऱ्या बाजूला पेडणेकर सर, ज्यांना 10 वर्षाचा एक्सपिरियन्स या टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळतोय. दरम्यान पुन्हा एकदा आलोक. हा चेंडू सुंदर चेंडू हाताळला होता. एकच धाव पुन्हा एकदा. 3 षटकाखेरीस संघाची धावसंख्या किती झाले 20.
एकतर्फी झालेला सामना, एकतर्फी झालेला सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला संघ असेल सिद्धिविनायक तर दुसऱ्या बाजूला आगरीपाडा. चला चौथा खेळाडू लवकरात लवकर निवडा. सिद्धिविनायक संघ विलंब लावू नका, कारण उन्हाचा प्रहार जास्त वाढत चाललाय. तुम्हालाही त्रास होईल, इतर खेळाडूंनाही त्रास होईल. याच्या नंतरचा सामना क्रिशा 11 विपक्ष मुरारी. शेवटचा आणि हाणामारीचा शतक घेऊन आलाय तो म्हणजे मुरारी. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करेल. फक्त आणि फक्त औपचारिकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. जवळजवळ हा सामना सिद्धिविनायककडे झुकलेला आहे. याच्या नंतरचा होणारा सामना या साखळी पद्धतीतील शेवटचा सामना असेल. हा चेंडू मुरारी. नक्कीच मंदगतीत चाललेले सामने पाहायला मिळतात. शैलेश मुरारी. पुढचा सामना असेल गणेश मंडल विपक्षामध्ये क्रिशा 11. क्रिशा 11 वर्सेस गणेश मंडल. हा चेंडू नक्कीच मोठा फटका बराच वेळानंतर पाहायला मिळाला. षटकार येतोय खूप वेळेनंतर. हा मात्र मोठा फटका, परंतु काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. ते म्हणजे सिद्धिविनायक संघाला मोठा फटका जरी आला तरी काही प्रॉब्लेम नाही. खूप धावसंख्या वाचवून ठेवलेली आहे. ते म्हणजे सिद्धिविनायक संघाच्या गोलंदाजाने कंजूस मारा केला होता. हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू, चांगला फटका लेगच्या दिशेने, आणि इथे मात्र सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं सिद्धिविनायक संघाचं. एका धावेने संघाची वाढती धावसंख्या मात्र 28-28. कृपया नोंद घ्या. सर्व कर्णधारांना विनंती असेल, जेवणाची व्यवस्था केलेली आहे, आपले पॅकेट्स घेऊन जा. प्रत्येक संघ नायकाला विनंती असेल. हा चेंडू मात्र कव्हरच्या दिशेने चांगला फटका शैलेशाच्या बॅटमधून येतोय. एक दिमागदार चौकार. कृपया नोंद घ्या. सर्व कर्णधारांना विनंती असेल, जेवणाची व्यवस्था झालेली आहे, आपण आपले पॅकेट्स घेऊन जा. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना हा चेंडू पुन्हा एकदा चांगला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता. इथे काय घडतंय, फलंदाज मात्र होतोय बाद, रनआउटच्या स्वरूपात बाद. या षटकातील काही चेंडू शिल्लक असताना नक्कीच चांगलं आयोजन पाहायला मिळतंय. गजदरबान गल्ली क्रिकेट आयोजित एक गल्ली एक संघ, ही संकल्पना मात्र खूप चांगली आहे. कारण गल्लीतून एक खेळाडू घडावा यासाठीचे हे प्रयत्न. एक गल्ली एक संघ. आता मात्र पर्व चौथ्यामध्ये पोहोचलोय आपण. दैदिप्यमान 16 अनुभवताय. याचे मुख्य आयोजक रिचर्ड सर यांचा नक्कीच खूप मोठा मोलाचा हातभार आहे या स्पर्धेमध्ये. हा चेंडू आता मात्र निर्धाव स्वरूपाचा चेंडू. दोन्ही संघाचे खूप खूप आभार आभार आभार. जिंकलेल्या संघांना पुढच्या सामन्यासाठी बेस्ट ऑफ लक.